नमस्कार मित्रांनो. मी दौलत पाटील. माझी DPTR इन्स्टिट्यूट एक ट्रेडिंग आणि ट्रेनिंग फर्म आहे कोल्हापूरमध्ये. शिकवणं आणि शिकणं हे दोन्ही पर्पज त्याच्या पाठीमाग होते सुरुवातीला, आणि हळूहळू तो प्रवास आता 7-8 वर्ष पूर्ण होत आले. या चॅनलच्या माध्यमातून ऑप्शन्स किंवा ऑप्शन्स बद्दलचे गैरसमज दूर व्हावेत प्रत्येकाचे, की ऑप्शन्स खरंच प्रॉफिट देते का, किंवा ऑप्शन्स मध्येच नुकसान का करून घेतलं जातं न्यू कमरसाठी, बिगिनरसाठी, किंवा बरेच वर्ष जे ट्रेड करतायत आणि पुन्हा पुन्हा लॉसला समोर जात आहेत, तर त्यांच्याकडून काय चुका होत असतील. बरं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑप्शन्स बद्दलचं एवढं अट्रॅक्शन कशासाठी आहे? तर या सगळ्या गोष्टींची पूर्तता जितकं माझं नॉलेज आहे त्याप्रमाणे व्हावी म्हणून काही सिरियल व्हिडिओ करण्याचा संकल्प आहे. तर तुमच्या प्रतिसादाने त्या गोष्टी कंटिन्यू होतील असे आशा आहे. तर आज ऑप्शन्स आणि ऑप्शन्सचे प्रीमियम, ऑप्शन बायर कसं काम करतो, ऑप्शन सेलर कसं काम करतो, याबद्दल बोलू आपण थोडक्यात. ज्यांना, जे बिगिनर आहेत, सगळे गोंधळ आहेत ना, ते हळूहळू हळू या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर होत जातील, आणि मग पुढे जाऊन कन्सिस्टन्सी कशी पकडायची किंवा प्रॉफिट मेकिंग ट्रेडर कसं व्हायचं, ऑप्शन्स करा किंवा इतर सेगमेंटमध्ये काम करा, तर त्याबद्दलच्याही बऱ्याचशा गोष्टी आपल्यासमोर येत राहतील. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुमच्या ज्या काही क्युरीज असतील, किंवा ज्या काही गोष्टी तुम्हाला पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून शिकायच्या असतील, तर त्या कमेंट करत राहा, मी प्रयत्न करेन. मित्रांनो, ऑप्शन्स म्हटलं की ऑप्शन्सचे प्रीमियम हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो, जो आपल्याला सुरुवातीच्या पिरियडमध्ये गोंधळात टाकत राहतो. आणि मग तो समजून घेणं सगळ्यात महत्वाचा भाग आहे आपला. तर त्यासाठी काही बेसिक गोष्टी समजून घे. मुळात ऑप्शन्स हे इन्शुरन्स सारखे काम करते. इन्शुरन्सचे जसे प्रीमियम आहेत, याचे जसे प्रीमियम आपण विकत घेतो, म्हणजे आपल्याकडे घर गाडी असेल तर त्याचं व्हॅल्युएशन केलं जातं, आणि त्याचा मग प्रीमियम आपण एखाद्या इन्शुरन्स कंपनीकडून विकत घेतो, म्हणजे आपण बाय करतो. आणि मग ती कंपनी आपल्या त्या भांडवलाचा, आपल्या त्या ऍसेट्सच्या नुकसानीची जबाबदारी घेते, आणि मग त्याला एक एक्सपायर राहते. म्हणजे वर्षभराचा समजा आपला हेल्थचा इन्शुरन्स आहे, घराचा आहे, किंवा कुठल्या प्रॉपर्टीचा आहे, गाडीचा वगैरे, तर त्याला एक एक्सपायर राहते, म्हणजे मुदत राहते, आणि मग तो एक्सपायर नंतर पुन्हा झिरो होतो. एक्सपायर नंतर पुन्हा तुम्हाला नवीन प्रीमियम विकत घ्यायला लागतो. इथंही जे ट्रेडर्स आहेत, ट्रेडर्स, त्यामध्ये ऑप्शन इक्विटीमध्ये किंवा फ्युचर्समध्ये काम करणारी लोक आहेत ती. आणि मग यांचे ऍसेट म्हणजे हे एकतर एखादे ऍसेट बाय करतात किंवा एखादे ऍसेट सेल करतात. ज्यावेळी हे बाय करतात, म्हणजे समजा आपण उदाहरण घेऊ एखाद्या फ्युचर्सचं, म्हणजे निफ्टीचा फ्युचरचा लॉट आहे. समजा निफ्टी ही आपल्या ज्या मार्केटमधल्या टॉप 25 परफॉर्मर कंपनी आहेत, तर त्याचा ॲव्हरेज इंडेक्स आहे, आणि इंडेक्स किंवा स्पॉट म्हटलं जातं. आणि त्याच्याबरोबर त्याचे फ्युचर्समध्येही काम होतं, जे महिन्याच्या एक्सपायरीमध्ये चालतात, आणि शिवाय त्याचे ऑप्शन्स आहे. मग निफ्टी हा आवडीचा विषय म्हणून आपण उदाहरणासाठी निफ्टी घेऊ. निफ्टीच्या फ्युचरचा बायर आहे समजा एखादा, त्यांनी एक लॉट बाय केला, म्हणजे निफ्टीचा लॉट साईज आहे 65चा, आणि त्याला अमाऊंट लागते साधारण 1.25 लाख. म्हणजे 1.25 लाख रुपये त्याचे ह्या ट्रेडमध्ये इन्व्हेस्ट झाले.
आणि त्यानं खरेदी केलाय, बाय केलाय, म्हणजे त्याचा अंदाज आहे की पुढच्या काळात निफ्टीचा इंडेक्स वाढत राहील आणि वाढल्यानंतरच त्याला प्रॉफिट होणार आहे. दुसऱ्या बाजूला त्याला नुकसान व्हायचे चान्सेस आहेत. हा खरेदी केलेला इंडेक्स जर खाली पडला तर त्याचा लॉस होऊ शकतो आणि जर वाढला तर त्याला प्रॉफिट आहे. मग लॉस होऊ शकतो म्हणजेच नुकसान होऊ शकतं, ह्याची भरपाई व्हावी असं त्याला वाटत असेल तर तो काय करेल, ऑप्शनच्या सेगमेंटमध्ये जाऊन जिथं दोन प्रकारचे प्रीमियम आहेत, एक कॉल नावाने आणि एक पुट नावाने. हे कॉलचे प्रीमियम आहेत ना, ते मार्केट बरोबर चढतात उतरतात आणि पुटचे प्रीमियम मार्केट पडताना वाढतात, मार्केट चढताना पडतात. तर यांची दिशा फक्त आपल्याला सुरुवातीच्या काळात समजणं महत्वाचं राहतं. आणि मग मी बाय केला, ऍज अ बायर मी रिॲक्ट झालो आणि माझं नुकसान जर मार्केट अचानक पडलं, काही न्यूज असेल, बऱ्याच गोष्टी याच्यावर इम्पॅक्ट करत राहतात, पॉलिटिक्स आहे, इंटरनॅशनल इश्यूज आहेत सगळ्या, किंवा नॅचरल डिझास्टर असतात, तर या सगळ्या गोष्टींचा या मार्केटवर इम्पॅक्ट होत राहतो. आणि मग समजा अशा कुठल्या गोष्टीमुळे अचानक मार्केट ढासळलं तर माझं होणारं नुकसान हे टाळता यावं म्हणून मी काय करेन की माझे इथं समजा मी एक लॉटमध्ये बाय केले किंवा माझी जशी ऍसेट असेल त्याच्या व्हॅल्युएशन प्रमाणे मी जे मार्केट पडल्यानंतर वाढतील असे पुट खरेदी करून ठेवू शकतो. म्हणजेच मी काय केलं, ही जी माझी प्रॉपर्टी आहे फ्युचर बाय केलेली ती इन्शुर्ड केली आणि मग कदाचित मला प्रॉफिट न होता मार्केट जर माझ्या अगेन्स्ट गेलं तर हे पुटचे प्रीमियम वाढत राहतील आणि माझा लॉस आहे ना तो इथं रिकवर होईल. सेम वेनी एखादा मार्केटचा सेलर आहे, म्हणजे त्यानेही निफ्टीचा एक लॉट विकलाय म्हणजे त्याचा अंदाज आहे नेक्स्ट पुढच्या 2-4 दिवसात, 8 दिवसात, महिन्यात निफ्टीचे भाव खाली पडतील, म्हणजे फ्युचर त्यांनी विकलाय. म्हणजे ही इन्व्हेस्टमेंट केली, ही ऍसेट आहे त्याची. आता याला नुकसान होऊ शकतं, अचानक निफ्टीच्या प्राइसेस वर गेले तर त्याला लॉस होऊ शकतो. आणि मग या केसमध्ये तो ही प्रॉपर्टी इन्शुर्ड करण्यासाठी हे दोन जे प्रीमियम आहेत कॉल आणि पुट नावाने, सी कॉल युरोपियन असंही म्हटलं जातं किंवा पी पुट युरोपियन असे, तर तो सेलर काय करेल, इथल्या लॉट साईजच्या अनुसार हा ही त्याची इन्व्हेस्टमेंट इन्शुर्ड करेल. म्हणजे इथं कॉलचे प्रीमियम बाय करेल जे मार्केट वाढताना वाढतील आणि मग ह्याच्या अगेन्स्ट ज्यावेळी मार्केट मूव्ह करेल त्यावेळी इथं होणार लॉस हा इथं रिकवर होईल. आणि अशाच प्रकारे हे वापरणं की ज्याचं डिझाईन त्याप्रमाणे केलेलं आहे की असं वापरलं जावं म्हणून. इथं एक्सचेंज आपल्याला, तुम्ही ज्यावेळी कॉल बाय करताय म्हणजे फक्त तुमच्याकडे ऍसेट नाही आहे, तुम्ही ऑप्शन्स मध्ये काम करायला येत आहे आणि ऑप्शन्स मध्ये तुम्ही ऍज अ बायर काम करताय. म्हणजे काय करता, तुम्ही कॉल विकत घेताय किंवा पुट विकत घेताय आणि ही परमिशन तुम्हाला दिलेली आहे. ज्यावेळेला तुम्ही कॉल विकत घेताय त्यावेळी तुम्हाला निफ्टीचा फ्युचर बाय करायची परमिशन दिल्यातला प्रकार आहे. म्हणजे हे जे प्रीमियम आहे तर ते ऍसेटपेक्षा स्वस्त असतात, म्हणजे ऍसेटच्या व्हॅल्युएशन प्रमाणे. आणि त्याप्रमाणे मग जसं आपल्या कारचं समजा या वर्षाचं 2026चं मॉडेल आहे तर त्याचं व्हॅल्युएशन असेल एखाद्या XYZ कारचं 10 लाख रुपये, तर त्याचा प्रीमियम वेगळा असेल. ओके. हे सेम मॉडेल हे 2026चं आहे तर 2025चा असेल तर त्याचा प्रीमियम वेगळा असेल, 2020चा असेल तर त्याचा प्रीमियम वेगळा, किंवा येणाऱ्या वर्षातला आगामी मॉडेल असेल 2028, 2027, तर कदाचित त्याची कॉस्ट जास्त होऊ शकते आणि त्याप्रमाणे त्याचा प्रीमियम जास्त असू शकतो. तर ही जी व्हॅल्यू आहे त्यांनाच स्ट्राईक प्राइस म्हटलं जातं. आणि मग अशा वेगवेगळ्या व्हॅल्यूचे वेगवेगळे प्रीमियम आपल्याला इथं भेटतात कॉल आणि पुट. आणि मग त्याप्रमाणे आपल्याला त्याच्यात काम करता येतं. तर ऑप्शन बायरसाठी फक्त प्रीमियमची कॉस्ट
पेड करता आली त्याला, तर तो प्रीमियम त्याला बाय करायचा अधिकार दिलाय. म्हणजे समजा त्याचा अंदाज निफ्टी वर जाईल असा असेल, म्हणजे निफ्टीचे भाव वाढतील पुढच्या काही दिवसात, तर तो सीई किंवा कॉलचा प्रीमियम बाय करू शकतो. आणि मग जेवढ्या प्रमाणात निफ्टीच्या इंडेक्समध्ये वाढ होईल त्याच्या पर्सेंटेजमध्ये हे प्रीमियम वाढू शकतात. आणि मग तो होणारा प्रॉफिट ह्या बायरला ॲज अ रिवॉर्ड कलेक्ट करता येईल. सेम वेनी ज्यावेळी निफ्टी पडणार असा अंदाज असेल, म्हणजे निफ्टीचा इंडेक्स, ओके, भाव खाली पडतील किंवा आता 26,000च्या आसपास आहे, 25 होईल, 24 होईल असा त्याचा अंदाज असेल, तर त्याच्यासाठी हा पुट किंवा पीईचा प्रीमियम आहे, ॲज अ बायर तो बाय करू शकतो. आणि ॲज अ फ्युचरच्या सेलर सारखा रिॲक्ट होऊ शकतो. म्हणजे त्या पर्सेंटेजमध्ये, हे पर्सेंटेज जितका असेल, समजा 200 पॉईंट पडले, तर हा पुढचा प्रीमियम साधारण त्या पर्सेंटेजमध्ये वाढत राहील. आणि मग ॲज अ बायर मार्केट पडत असताना पुटचा प्रीमियम बाय करून सुद्धा तो कॅन्डिडेट प्रॉफिट ॲज अ रिवॉर्ड कलेक्ट करू शकतो. आणि मग प्रश्न असा येतो की मग इतक्या साऱ्या स्ट्राईक प्राइस आहे त्याच्या, म्हणजे समजा आता 26,000 आहे, 25,900 आहे, 25,800 आहे, 26,100 आहे, 26,200 आहे, 26,300 असे आपण 100च्या पटीमध्ये पकडू. आता समजा जर मार्केट 26,000च्या आसपास असेल, तर ह्या स्ट्राईक प्राइसचा कॉल आणि या स्ट्राईक प्राइसचा पुट त्याला घेता देता येतो. त्याप्रमाणे ह्या सगळ्या स्ट्राईक प्राइसचे कॉल आणि पुट इथे तुमच्या समोर अवेलेबल असतात. आणि मग हा जो स्ट्राईक प्राइसचा सिलेक्शन आहे, तो ठरवेल तुमचा कॉलचा वाढीचा दर किंवा पुटच्या वाढीचा दर. म्हणजेच ह्या सगळ्या स्ट्राईक प्राइस, वेगवेगळ्या स्ट्राईक प्राइसचे सगळे वेगवेगळे प्रीमियम वेगवेगळ्या चालीने चालतात, म्हणजे वेगवेगळ्या ग्रोथ रेटनी वाढतात किंवा कमी होतात. तर यासाठी तुम्हाला योग्य स्ट्राईक प्राइस सिलेक्शन करता यावी म्हणून तुम्हाला ऑप्शन्सचं एक गणित आहे, एक स्टॅटिस्टिक आहे, ज्याला म्हटलं जातं ऑप्शनचे ग्रीक्स. तर हे समजून घेणं गरजेचं राहतं. प्रीमियम समजले असतील तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ग्रीक्स समजून घेऊ. माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट करा. थँक्यू.